सोन्याच्या दरात मोठी घसरण. सोनं प्रतितोळा 72,410 रुपयांवरती गेल्यानं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये पोलिसांकडून मृताच्या भावाला मारहाण. संतप्त ग्रामस्थांची पोलीस ठाण्यावर धडक. कोल्हापूरच्या करवीर पोलिसांची सांगलीमध्ये कारवाई. गर्भपाताच्या रॅकेटचा तपास करताना 4.5 लाखांच्या गोळ्या जप्त. आरोपी सुनील मळगेला अटक. सोलापुरात तुरडाळ आणि हरभऱ्याच्या दरात वाढ. भाव आणखी वाढण्याची शक्यता, तर उत्पादन घटल्यानं जाणवतोय डाळींचा तुटवडा. भुसावळमधल्या तापी नदीतील बंधाऱ्यानं गाठला तळ. 11 दिवसांआड होणार पाणी पुरवठा. भुसावळकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार. धाराशिवमध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र. 6 ऐवजी 9 दिवसांनी होणार पाणी पुरवठा. जळगावच्या रावेर तालुक्यात जलवाहिनीऐवजी टँकरनं पाणी पुरवठा. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. सांगलीत उष्माघातामुळे 1200 ब्रॉयलर कोंबड्यांचा बळी. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. सांगलीच्या चिंचणी गावात बिबट्याचा पाळीव कुत्र्यावरती हल्ला. परिसरात दहशत. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. भुसावळमधील तहसील आणि उपविभागीय कार्यालयात स्वच्छतागृहाची दुरवस्था. पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. नागरिकांचे हाल. मुंबईतील पाणी संकट आणखी गडद. धरणांमध्ये फक्त 10.67% पाणीसाठा शिल्लक. नाशिक विभागात 15 लाख नागरिकांची टँकरवरती भिस्त. 3161 गाव वाड्यांना 778 टँकरनं पाणी. 451 विहिरी अधिग्रहित. पाकिस्तानी वाऱ्यांमुळे तापला महाराष्ट्र. उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ. मागील काही दिवसांपासून ठाण्याचा पारा वाढला. ठाणेकर घामोळ्यांनी त्रस्त. मुंबईमध्ये आज दमट वातावरणाचा अंदाज. काही ठिकाणी तुरळक पावसाची देखील शक्यता. बिग बॉस OTTच्या 3ऱ्या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट. होस्ट म्हणून अभिनेता अनिल कपूरचं नाव चर्चेत. रणबीर कपूरच्या गुलाबी टी शर्टवरती लाडक्या लेकीचं नाव. नेटकऱ्यांकडून रणबीरचं कौतुक. पाच वर्षांनंतर नाशिकचा पारा पुन्हा 42 अंशांवर. तापमानाची उच्चांकी पातळी गाठल्यानं नाशिककर उकाड्यानं हैराण.